मित्रांनो, आजकाल प्रत्येकाला एक टेन्शन कायम सतावत असते आणि ते म्हणजे आपल्या करिअरमध्ये लवकर सेट होणे आणि लवकर यशस्वी होणे। यशस्वी करिअर प्रत्येकाला करायचे असते। कोणाला व्यवसाय करून मोठं व्हायचं असतं, तर काहींना मोठ्या हुद्द्यावर काम करून आकाशाला गवसणी घालायची असते। यासाठी बरेच जण आपल्या आवडीचा कोर्स करतात आणि त्यामध्ये यश आजमावण्यासाठी धडपड करत असतात। आता दरवर्षी शिक्षण घेऊन कॉलेजमधून बाहेर पडून नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची एक बॅच तयार होत असते। आमच्याकडेही मोठ्या संख्येने फ्रेशर मुलामुलींचे नोकरीसाठी अर्ज येत असतात। अशा वेळी ऑल इन वन त्यांच्यासाठी एक नेहमीच मार्गदर्शन करत आलेली आहे। आजचा हा व्हिडिओ या सगळ्या फ्रेशर तरुणांसाठी आहे, ज्यांनी आता नुकतेच या वाटेवरून वाटचाल करायला सुरुवात केली आहे आणि ज्यांना करिअरमध्ये दूरवर चालत जायचे आहे। तर आजचा विषय आहे की करिअरमध्ये नेमकी प्रगती कशी साधावी। खूप जणांना हा एक प्रश्न असतो की आता कुठे छोट्या कंपनीत छोट्या पगारावर नोकरी सुरू केली आहे, पण मग थोड्या दिवसात जास्त प्रगती कशी करायची हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी कविता पाटोळे। ऑल इन वन या माझ्या कंपनीच्या नावाने आम्ही कित्येक वर्षापासून लोकांना नोकरी मिळवून देण्याचे काम करत आहोत। आमच्या विविध क्षेत्रात कंपन्यांसाठी आम्ही काम करत असतो। तुमच्या कंपनीला जर एखाद्या चांगल्या व्यक्तीची गरज असेल किंवा तुम्ही स्वतः चांगली नोकरी शोधत असाल, तुम्हाला जर आमची हेल्प हवी असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधा। चला तर आता वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे, जो की आहे करिअरमध्ये प्रगती कशी करायची। मित्रांनो, आपल्याला जर कोणत्याही गोष्टीत यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवावी लागते, ते म्हणजे प्लॅनिंग। कोणत्याही गोष्टीची जर व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाते आणि रिझल्टही चांगले मिळतात। मग हीच गोष्ट तुमच्या करिअरच्या बाबतीत लागू पडते। तुम्ही जर आता थोड्या दिवसापूर्वी पास आउट झालेले असाल तर तुम्ही पुढच्या 5 वर्षाचे प्लॅनिंग केले पाहिजे। पुढचे 5 वर्षाचे तुमचे ध्येय काय आहे हे निश्चित करा आणि त्या दिशेने प्रवास करा। त्या दृष्टीने तुम्हाला जर काही कोर्स करायचे असतील तर ते करा, कारण त्या आधारावर तुमचे प्रोफाईल स्ट्रॉंग होईल। याबरोबर तुम्हाला वेळेचे महत्त्व समजायला हवे। वेळ खूप पटकन निघून जाते, त्यामुळे तुमचे प्लॅनिंग हे ठरलेल्या वेळेतच पूर्ण करा। तुम्ही स्वतःला टार्गेट द्या आणि ते टार्गेट पूर्ण करताना जास्तीत जास्त प्रयत्न करा। कमी वेळेत आपले कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा। तुमचे व्यक्तिमत्व विकास साधा। हे कसे करायचे याविषयी मी पूर्ण वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। तुमचे टार्गेट तुम्ही कसे पूर्ण कराल त्यासाठी छोटी छोटी पावले टाका। छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठे यश साध्य होते। तुम्ही यासाठी दिवसाचे टार्गेट निश्चित करा, मग महिन्याचे आणि मग वर्षाचे। प्रत्येक येणाऱ्या दिवसाचे टार्गेट जर तुम्ही पूर्ण करू शकाल तर त्याच 5 वर्षात तुम्ही मोठे यश नक्कीच गाठू शकतात। हे सगळं करत असताना भविष्याचा आढावा घ्या। याचे मुख्य कारण असे आहे की भविष्यात कोणतेही ट्रेड्स आलेत, येणाऱ्या संधी कशा आहेत याचा मागोवा घेत राहिले पाहिजे। यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होऊ शकते। आपल्या भविष्याविषयी दूरदृष्टी असेल तर तुमचे नक्कीच ध्येय साध्य होईल। हे सर्व सांभाळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे नेहमी शिकण्याची तयारी ठेवा। माणूस हा कधीच परफेक्ट होऊ शकत नाही, त्यामुळे तुमचं वय कितीही लहान असलं तरी शिकण्याची जिज्ञासा ही तुम्ही ठेवली पाहिजे। तुमच्यात लहान मूल जागृत ठेवा, सतत शिकत राहा। अशा प्रकारे तुम्ही सतत तुमची प्रगती केली पाहिजे, पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि धोरणे आखले पाहिजे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही या टिप्स नक्कीच वापरून पहा। तुम्ही या एखाद्या चांगला जॉब शोधत आहात का? जर असे असेल तर आम्हाला संपर्क करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की आम्हाला कळवा। लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसहित चॅनलला फॉलो करा। चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसहित। धन्यवाद।